आज अमेरिका जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी आहे, सर्वात मोठी मिलिटरी आहे. पण त्याच अमेरिकेची मेडिसिन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि अगदी मिलिटरी इक्विपमेंट अशी आवश्यक मटेरियल्स सगळे एका देशावर अवलंबून आहेत, चायना. आणि हे ट्रॅप चायनाने कसं रचलं पाहूया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. 1995 मध्ये चायनाचं ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये योगदान 5% होतं. आज ते जवळजवळ 1/3 म्हणजे 33% झालंय. आणि हे नेमकं कसं झालंय? अमेरिकेच्या कंपनीला वाटतं की चायनामध्ये फॅक्टरी उभारली तर लेबर स्वस्त मिळेल, प्रॉफिट जास्त होईल. एक एक इंडस्ट्री चायनाकडे शिफ्ट केली गेली आणि याच वेळी अमेरिकेच्या स्वतःच्या फॅक्टरीज टाउन्स रिकामी झाल्या. मॅन्युफॅक्चरिंग जॉब संपले. पण चायना इथेच थांबलं नाही. त्यांनी ठरवून एक स्ट्रॅटेजी राबवली. इंडस्ट्रियल सबसिडीज, करन्सी मॅनेजमेंट आणि फोर्स टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. म्हणजे जर कोणत्याही अमेरिकेच्या कंपनीला चायनामध्ये यायचं असेल तर आधी आपलं टेक्नॉलॉजीचं नॉलेज शेअर करावं लागेल. चायनाने फक्त मॅन्युफॅक्चरिंग नाही घेतलंय, त्यांनी क्रिटिकल मटेरियलवरही पकड घेतली. आज चायना जगाच्या 70% रेअर अर्थ मायनिंग, 90% जास्त प्रोसेसिंग आणि 80% पेक्षा जास्त बॅटरीज मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी नियंत्रित करतो. याशिवाय गॅलियम आणि जर्मेनियम सारखे चिप्ससाठी आवश्यक मटेरियल्समध्ये चायनाचं उत्पादन 99% म्हणजे अमेरिकेला आधुनिक शस्त्रे, इलेक्ट्रिक व्हेकल्स, अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू बनवायच्या असतील तर एक ना एक टप्प्यावर चायनाकडे यावंच लागतं. आणि सर्वात मोठी आयरनी इथे आहे की चायनाकडे एक युनिव्हर्सिटी आहे. त्याच्या प्रोफेसरने सांगितलं खुलेआम, कॉम्प्युटर चिप्ससाठी आम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहोत, पण विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स आणि जगातला सर्वात मोठा एक्सपोर्टर आम्हीच आहोत. आम्ही एक्सपोर्ट कमी केला तर पाश्चिमात्य देशांचं मेडिकल सिस्टीम नीट चालणार नाही. म्हणजे चॅनलला माहिती आहे त्यांच्याकडे एक इनव्हिजिबल शस्त्र आहे आणि गरज पडली तर ते वापरता येईल. माहिती आवडली असेल तर चॅनलला फॉलो करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.